खरं तर आज इतिहासामधला एक आगळा वेगळा दिवस आहे की या हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी मराठी मनाच्या मनावरती राज्य केलं आणि मराठी माणसासाठी अखंड महाराष्ट्रासाठी ज्यांचं आगळं वेगळं योगदान आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आज खरं तर शिवजयंतीच्या निमित्तानं गावागावामध्ये संपन्न होत आहे आणि या सोहळ्याचे कार्यक्रम उरकून आज खरं तर या आपल्या खेड तालुका शिक्षक सहयोगी प्राथमिक शिक्षक सहयोगी संघटनेच्या वतीनं तालुक्यातल्या सर्व शिक्षक संघटना मग खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना करपे सर असतील जुनी पेन्शन संघटना कलोडे साहेब असतील शिक्षक भरतीचे हजारे साहेब असतील अखिल भारतीय शिक्षक संघटना आणि आदिके सर असतील किंवा शांताराम नेहरे सर असतील आपले विभागीय अध्यक्ष काष्टाफ शिक्षक संघटना हे सगळ्या तालुक्यातले सगळे आपण सगळे सहकारी प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर मी कालच जिल्हा परिषद सदस्य आल्यानंतर एका शाळेमध्ये पाहणी करायला गेलो की बाबा काय परिस्थिती आहे काय नाही शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये पाहणी अशासाठी की ते काम करताना काही अडचणी तिथं आहेत की काय आणि त्या अडचणी देखील माझ्या लक्षात आल्या की तिथली माता भगिनी होती तिने सांगितले की बाबा तुम्ही सभापती आहात सदस्य आहात की जेव्हा गॅस संपतो नवीन गॅस येत तोपर्यंत नवीन उपलब्ध होतोपर्यंत आम्ही कसं करायचं म्हणजे तिथं नेमकं काय चालतं कशा पद्धतीने त्याच्यापेक्षा तिथल्या अडचणी काय आहेत त्या माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत। आणि आज आपण तालुक्यातले सगळे जाणकार आहात आपण कडूच्या देखील कार्यक्रमाला तुमच्या मी आज तर जिल्हा परिषद सदस्य आहे पण जेव्हा सभापती होतो संचालक होतो तेव्हा देखील तुमच्या सगळ्या तालुक्यातल्या कुठल्याही शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमाला आवर्जून येण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो का करतो की बाबा हे सगळे शिक्षक हे आपल्या तालुक्याचे भवितव्य घडवणारे विद्यार्थी आहेत त्यांची तुम्ही मार्गदर्शक आहात आणि आमच्या दृष्टीने उद्याच्या काळामध्ये आता मी जिल्हा परिषद सदस्य आलो आहे कदाचित तिथे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी जरी माझी असली परंतु चांगलं काम ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या होऊ न देता शिक्षकांच्या दृष्टीनं शाळेंच्या दृष्टीनं जिल्हा परिषद शाळा हा आपल्याला उद्याच्या काळात मॉडेल बनवायच्यात आणि त्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं आपण सगळे शिक्षक हे मार्गदर्शक आहात आणि उद्याच्या काळामध्ये सगळ्या शिक्षकांच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभं राहण्याचं काम जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः करणार आहे का करणार आहे तर शेवटी तुमची गुणवत्ता आहे तुमची गुणवत्ता आहे आणि तुमच्या विद्वत्तेचा फायदा ह्या तालुक्याला झाला पाहिजे या तालुक्याला शिक्षण क्षेत्राला झाला पाहिजे म्हणून वाटेकर सर माझी भावना अशी आहे इथले सगळे शिक्षक माझे अतिशय जीवाभावाचे तालुक्यातले आणि मला कुठली संघटना किंवा याच्यापेक्षा सगळे समभाव त्या ठिकाणी ठेवून उद्याच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं माझी भावना अशी आहे की या तालुक्यातलं शिक्षण जी परिस्थिती आहे शिक्षण पद्धती आपल्याला त्या ठिकाणी बदलायची आहे विद्यार्थ्यांना भौतिक सेवा सुविधांच्या बरोबर ज्या काही वार्षिक परीक्षा त्या ठिकाणी आपल्या होतात आणि खऱ्या अर्थानं मगाशी तुम्ही नेहरेसर उल्लेख केला की त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षासाठी किंवा आपल्या ज्या याच्या वर्षातनं ज्या दोन स्कॉलरशिप आणि नवोदय ह्या ज्या दोन विशेष आपल्याकडं परीक्षा त्या ठिकाणी होतात त्या दृष्टीने देखील तुमची तयारी चांगली असते आणि भविष्यात देखील माझी भावना एवढीच आहे आम्ही 5 जिल्हा परिषद सदस्य जे निवडून आले आणि 8ही सगळ्यांचा 2 दिवसापूर्वी सत्कार सोहळा देखील केला होता आणि आम्ही सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वपक्षीय नेते मंडळींनी असं ठरवले की उद्याच्या काळामध्ये खेड तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीने एकत्र राहायचं उद्याच्या काळामध्ये विशेषतः जो शिक्षण क्षेत्राचा पाया आहे त्या पायासाठी सगळ्यांनी आपण मैलाचं दगड त्या ठिकाणी व्हायचं आणि चांगलं काम उद्याच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला उभं करायचं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की शिक्षण क्षेत्रावरती माझं विशेष प्रेम आहे जेव्हा आज मी जिल्हा परिषद सदस्य आहे पण सदस्य नसताना देखील संचालक असताना माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं काही ना काही मदत करायचं काम बाजार समितीच्या माध्यमातून शाळांना त्या ठिकाणी करतो आहे शेवटी माझी भावना अशी आहे की माझं मत असं तयार झालं आहे जेव्हा लोकसहभाग तयार होईल त्या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीबरोबर जेव्हा लोकसहभाग तयार होईल सातकर साहेब तेव्हा खऱ्या अर्थानं भौतिक प्रगतीच्या दृष्टीने ती शाळा पुढे येईल कारण शिक्षक प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात परंतु जर लोकसहभागाची चळवळ सरपंच कारले साहेब जर त्या शिक्षकांना मिळाली गावागावातल्या शाळांना मिळाली तर एकच वारे गुरुजींचं उदाहरण आहे तर असे अनेक वारे गुरुजी असे अनेक वारे सर खेड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तयार होतील लोकसहभाग आणि लोकसहभागातली शिक्षण पद्धती खऱ्या अर्थानं उद्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तुम्ही सगळे आदरणीय शिक्षक वर्ग आहात तुम्ही जाणकार आहात आणि सगळे तालुक्यामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी करताय उद्याच्या काळामध्ये आमच्या सगळ्यांची जी काही मदत लागेल जिथं उद्या कुठल्या शिक्षकावरती जरी अन्याय झाला तर भरभक्कमपणानं विजय शिंदे तुमच्या मागे उभं राहील आमची सगळे तुमच्या मागे उभं राहतील तुमचा न्याय आणि प्रामाणिकपणा उद्या कुणावरती अन्याय झाला आणि अन्याय झालेलाच म्हणला मला वाचवा तर मात्र आमची अडचण त्या ठिकाणी शेवटी काय
की न्याय आणि सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून काम. कारण एखादी गोष्ट तुम्ही चुकीची करत असताना मग अनेक वेळा तुम्हाला चुकीचं काम त्या ठिकाणी करावं लागतं. परंतु माझी भावना अशी आहे की चांगलं काम, चांगली भूमिका आणि जे काय ते न्यायप्रिय असलं पाहिजे. हे सत्याच्या बाजूने आपली भूमिका असली पाहिजे. उद्या सत्ता असू किंवा नसू, तुम्ही सत्यासाठी लढले पाहिजे. ही भावना माझी आहे. माझ्या सर्व शिक्षक बांधवांना मला विनंती करायची आहे की तुमच्याही काही चांगल्या संकल्पना असतील की बाबा असं असं ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये घडलं पाहिजे, अशा अशा गोष्टी आहेत ह्या चुकीच्या होतात किंवा ह्या गोष्टी संकल्पना चांगल्या आहेत, तर त्या देखील आपण प्रभावीपणे त्या ठिकाणी राबवू शकतो. आणि फक्त शासन स्तरावरच्या मदतीवरती अवलंबून राहणारे आम्ही कार्यकर्ते नाही. आमच्याकडे अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या माध्यमातून काही निधी आपण उपलब्ध करू शकतो, त्या माध्यमातून काही CSRचा फंड उपलब्ध करू शकतो. अनेक सामाजिक संस्था आहेत, त्या माध्यमातून काही पैसे आपण त्या ठिकाणी उभे करू शकतो आणि हे पैसे शिक्षण क्षेत्रासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी त्या ठिकाणी आणायचे. भविष्यात तुमच्या चांगल्या चांगल्या संकल्पना आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी सांगा. तुमच्यातलं ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्हाला सांगा. भविष्यात चांगलं काम आणि आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी असू द्यावा. आज क्रीडा क्षेत्राच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्ही एक चांगलं त्या ठिकाणी तुमच्यातले सगळे गोष्टी बाजूला ठेवून एक सकारात्मक भावनेने या ठिकाणी एकत्र आलेलात. तुमच्या ह्या स्पर्धेसाठी मनापासून मी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रात तुम्ही सगळे महामरू आहात. उद्याच्या काळामध्ये आमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांचं योगदान खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या योगदानातनं, सहकार्यातनं एक चांगलं काम आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचं आहे. एवढंच या निमित्ताने मी नमूद करतो. आपल्या सगळ्यांना या स्पर्धेसाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं तुम्हाला या स्पर्धेसाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.